जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून गाळ साचल्याने धरणातील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे। तर गाळ काढण्यासाठी 15 वर्षापूर्वी नव्याने 8 दरवाजे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते। मात्र अद्यापही काम प्रलंबित असल्याने धरणात सध्याच्या स्थितीत 70% अधिक गाळ साचला आहे। तर या बाबतीत गांभीर्याने न घेतल्याने हतनूर धरण निकामी ठरू शकेल, अशी माहिती आज दिनांक 13 जून रोजी दुपारी 4 वाजता मुक्ताईनगर येथील निवासस्थानी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे। धरणामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे खरं पाणी साठा जो आहे हा कमी भरतो। यावर्षी खरं पाण्याचं मोठं चिंता जी आहे ती जिल्ह्याला भासवली होती, त्याबाबत काय पाहिजे? हतनूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठतो आहे। आता एवढं पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे। हा गाळ निघून गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी 8 गेटला नव्यानं मंजुरी दिली होती। खालच्या बाजूला 8 गेट करायचे आणि पाण्यावर त्याच्यामधनं गेल्यानंतर जो नवीन येणारा गाळ आहे तो त्याच्यामधनं पाण्याबरोबर निघून जाईल आणि मग जो आत्ता गाळ आहे त्याच्यामध्ये फारशी वाढवू शकणार नाही अशी ती व्यवस्था केली होती। परंतु जवळपास 15 वर्ष झाले ते 8 दरवाजांचं काम जे आहे ते अपूर्ण अवस्थेत आहे। महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणावर गाळ साचणारे धरणं आहेत त्यात हतनूर धरण हे वरच्या क्रमांकावर आहे आणि यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्नही केले गेले। याच धरणाचा मधला गाळ काढण्यासाठी गाळ मिश्रित वाळू काढण्याचं धोरण सरकारने ज्यावेळेस घेतलं तर त्या धोरणामध्ये हतनूरचाही समावेश होता, परंतु त्या धोरणाच्या नुसार टेंडरला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही। एकंदरीत याच्याकडे जर सिरियसली लक्ष घातलं नाही तर हे धरण निकामी ठरू शकेल अशी भीती आम्हा सर्वांना आहे। त्यामुळे या ठिकाणी तातडीनं गाळ तिथं काढणं, पाण्याची पातळी वाढेल किंवा अधिक साठा त्याच्यामध्ये होईल या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे।